झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राधा ही बावरी या मालिकेत सध्या राधा आणि केदारच्या लग्नासाठी सौरभ प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे सीमानं मात्र राधा केदारच्या लग्नासाठी ठाम नकार दिलाय। काय कारण आहे सीमाच्या नकाराचं पाहूया। राधाताईला पहिल्यांदा आमच्या घरी आणलं ना, तो प्रसंग माझ्या मोनिका राधाच्या विचित्र वागण्यामागचं खरं कारण सौरभला सांगते। राधाताई खूप आशेने माझ्या आईकडे बघत होती आणि पण आईच्या डोळ्यात फक्त संताप आणि नकार होता। बाबांनी खूप विनवलं आईला, पण आईने जीव देण्याची धमकी दिली आणि मग बाबा घेऊन गेले राधाताईला एकटीला। 6 वर्षाची छोटी राधाताई आमच्या घराकडे खूप आशेने बघत होती। तिला नेलं आणि ही सगळी जवळची नाती असतात ना, म्हणजे आई बाबा बहीण। सौरभला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटतं। हॉस्टेलच्या भिंतीशी बोलतच तिला पुढचं सगळं आयुष्य काढायला लागलं। ही आई आणि सख्खे आजोबा यांच्या मृत्यूचा शॉक तर तिला लागलेलाच होता, पण यानंतरची सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे माझे बाबा। त्यांनी सुद्धा तिला एक प्रकारे एकटंच टाकलं रे। कम ऑन यार, चिल। तिचं कसं आहे माहितीये, आय गेस देयर इज नो लाईफ इन दॅट डॉल। असंच झालंय राधाताईचं, पुढे प्राणच फुंकले। मात्र तरीही राधा केदारचं लग्न झाल्यावर सगळेच प्रश्न सुटतील असा विश्वास तो मोनिकाला देतो। सगळं ठीक होईल। एकदा तिचं आणि केदार दादाचं लग्न झालं ना की तिला तिचं घर मिळेल, हक्काचं। सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह। पहिल्यांदा घरी जा आणि तुझ्या बाबांशी बोल। राधा खरंच खूप चांगली मुलगी आहे। म्हणजे काय ना दादा, एक लहानसा लोचा आहे। आय मीन एक छोटासा प्रॉब्लेम आहे। त्याचं काय ना की तिची सावत्र बहीण माझी मैत्रीण आहे कॉलेजमध्ये। तिने मला सगळं डिटेलमध्ये सांगितलं। सावत्र बहीण म्हणजे? राधाच्या आईचं आणि तिच्या वडिलांचं लग्नाच्या आधीच। दुसरीकडे आपल्या घरी ही सगळी परिस्थिती तो वडिलांना सांगतो। सत्य कळल्यानंतरही दादा राधाचा सून म्हणून स्वीकार करायला तयार होतात। अरे बापरे, म्हणजे भानगडच आहे। भानगड काय त्याच्यात? भानगड काय? वडील आहेत ना, बस झालं। हे बघ, मूळ मुद्दा बापाचा असतो, तो आहे ना, मग झालं। तर आई हयातच नाहीये, मग तिचा प्रश्नच भेटला। ती हयात असती तर प्रॉब्लेम झाला असता। ही असली भलती सलती मुलगी मी माझ्या घरात धाकटी जाऊ म्हणून खपवून घेऊ? हे बघा, मात्र सीमा त्याचा विरोध करते। यावरून मुलगी कशाला आली या घरात? हे बघा, केदारचं तिच्या वाचून काही अडलेलं नाहीये। 56 मुली मिळतील त्याला। सौरभ, तू कळवून टाक रे त्यांना, आम्हाला पसंत नाही म्हणून। अगं पण सीमा वहिनी, केदारला ती आवडलीये खूप, आणि मी तिच्या बहिणीला बोलून बसलोय की दादांना भेटायला या म्हणून। बरोबर आहे। खरंच चांगली मुलगी आहे राधा। सौरभ, मी एकदा सांगितलं ना म्हणजे सांगितलंय। ती या घरात नको म्हणजे नको, कळलं? कळवून टाक त्यांना। नको याचा अर्थ नको म्हणजे? या घरामध्ये आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? करता कोण आहे या घरामध्ये? एक लक्षात ठेव, तू सून आहेस तर मी सासरा आहे। माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही घरामध्ये। बास झालं का? बास झालं। नेहमीच तुमचं ते गाणं अळवू नका, सामान बांधतो सामान बांधतो। घराघराचा नाही पत्ता तिचा, तिची जन्मपत्रिका तरी आहे की नाही कुणास ठाऊक। त्यामुळे आता राधा केदारचं लग्न होणार का? राधा या लग्नासाठी तयार होणार का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। जन्मपत्रिका नव्हती म्हणून पडला फरक। आम्ही काय बघितलं, सून कर्तबगार आहे ना, बाळ झालं तर झाला की नाही संसार। आता आमची सून झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। निघाली झी 24 तास एक पाऊल पुढे।